शिवा काय झालं? आशू, थँक्यू सो मच. का ग? काय झालं? काही नाही, डोक्यात खूप विचार चालले होते. ते असं झाले की तू एवढं सगळं केलंयस माझ्यासाठी. खूप मोठी गोष्ट आहे रे ही. आणि तू बरोबर बोलत होता आशू. मी हतबल होते आणि ही शिवाना मलाही माहित नाही. पण तू सगळ्यांसमोर जे काही केलंस ते खूप मोठं आहे. त्याच्यामुळे ना माझा विश्वास मला परत मिळाला. या घरात मी जागा ना विश्वासाने तयार केली होती आणि तो विश्वास कुठेतरी निघून गेला होता. पण तुझ्यामुळे तो विश्वास परत आला, त्यासाठी खूप थँक्यू. नुसतं थँक्यू नाही होणार काही. म्हणजे हे इकडे. बस. आशू, शिवा काय आहे? तू माझ्यासाठी खूप महत्वाची आहेस आणि तुला खचलेलं बघून ना माझं हातून मन खातं. त्यामुळे तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासाठी मी काहीही करू शकतो शिवा. काही. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आणि आज जे काही मी आहे ते फक्त तुझ्यामुळे. मी आधी असं नव्हतो ग. मी जबाबदार नव्हतो, पण तू मला जबाबदार केलंस. आशू, माझं एक खूप प्रेम आहे तुझ्यावर. कारण तू जो मला आधार दिलास ना, तो पप्पांनंतर कोणी दिला नव्हता. मी ना सगळ्यांसमोर अशी खूप स्ट्रॉंग असते, पण तुझ्या समोर मला वीक होता येतं. कारण तू मला परत स्ट्रॉंग करतो. असंच आपण आयुष्यभर एकमेकांसोबत उभं राहूया. बरं चला, मला भाऊंनी खूप मोठी जबाबदारी दिली आहे. इतक्या दिवसानंतर ही मोठी डील क्रॅक करायची. शपथ, कडक रे एकदम. त्यासाठी मला निघावं लागणार आहे आवरून. आशू, हा, मी मदत करू? अर्थात, का नाही, करा मदत. बरं, एक मिनिट. ही जर डील क्रॅक झाली तर देसाई ऑटोमोबाईल कुठल्या कुठे पोहोचेल माहितीये. आणि तू आहेस ना माझ्यासोबत. आशू, मी तुझ्या बरोबर आयुष्यभर आहे. तू कामाकडे लक्ष दे, घराची जबाबदारी माझ्यावर. आणि तू ज्या शिवाच्या प्रेमात पडला होतास ना, ती शिवा तुझ्यामुळे परत आली. एकदम कडक दिसतोस रे. मला तयार कोणी केले? मी. काय झालं आशू? तू येतेस का माझ्याबरोबर? अरे मी येऊन काय करू तिथे? सलखी, एवढं नाही करू शकत माझ्यासाठी? तुझ्यासाठी काय पण. येते. चल. चल. दिव्या, काय ग, काय झालं? अशी का बसलीयस? बरं वाटत नाहीये का? मला रात्रभर झोपच लागली नाही चंदन. तू काल मला म्हणालास की तुझ्या डोळ्यात पाणी नाहीये, तुला काही वाटत नाहीये का? तेव्हापासून सतत माझ्या डोक्यात तेच सुरू आहे. तू एका आईला म्हणालास की तिचं बाळ गेलं आणि तिला काहीच वाईट वाटलं नाही. तू एका आईवर संशय घेतलास चंदन. ए नाही नाही नाही, दिव्या 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 नाही. हे बघ, तू मला तसं नव्हतं म्हणायचं दिव्या. कसं म्हणायचं होतं? माझे ना डोळे कोरडे पडले तरे.
मी सतत तेच करते, रोज रडते मी. अजून काय करू? जीव देऊ का? म्हणजे तुला वाटेल की हा दिव्याला खरंच आता वाईट वाटत होतं. नाही नाही नाही, असं जीव वगैरे असं बोलायचं नाही. आय एम रिअली सॉरी. मी असं नव्हतं म्हणायला पाहिजे. खरंच सॉरी. आता हे सगळं बोलून काही होणार नाहीये चंद. मी काल खूप विचार केला आणि मला हे जाणवलं की आपण जेव्हापासून एकत्र आलोय ना तेव्हापासून काही नीट घडतच नाहीये. आधी तू माझ्याशी इतकं मोठं खोटं बोलला, तरी मी तुला एक संधी दिली. मग मी चुकले, तरी सुद्धा आपण एकत्र येऊन फॅमिली सुरू करायचा प्रयत्न केला. पण बघ ना काय होऊन बसलं. नाही तू मला आता सतत हेच वाटतंय की आपण कधीच एकत्र सुखी राहू शकणार नाही. आपण लग्न करून चूक केली चंद. तू मला पळवून चूक केलीस चंद. नव्हतं करायला पाहिजेस. ए दिव्या, अगं तू कुठला विषय कुठे नेतीयस? आणि हे बघ, तू आता फ्रस्ट्रेटेड आहेस म्हणून हे सगळं बोलतेस, पण हे खरं नाही अगं. आणि हे बघ, तुझ्या बरोबर जे झालं तो अपघात होता. तू प्लीज शांत हो, प्लीज. कसं शांत होऊ चंदन? सगळे मलाच बोलतायत रे, सगळे मलाच बोलणार आहेत. पुरुषांना कोणी नाव ठेवत नाही, फक्त बायकांना बदनाम करतात सगळे. अगं असं काही नसतं दिव्या. तू काही पण मनात नको आणूस तुझ्या. तू प्लीज शांत हो. मी पाणी आणतो तुझ्यासाठी. शांत हो, शांत हो. देवा, काय काय करावं लागतं एका नाटकासाठी. अरे वा, आज पहिल्याच दिवशी बायकोला बरोबर घेऊन जाताय. बघताय ना. पण आशू, ही बायकोला सोबत घेऊन जाण्याची कल्पना चांगली आहे. आवडली मला. आणि दुसरी गोष्ट, यामुळं आपल्या कंपनीचं कल्चर दिसतं बाहेर. भाऊ, मी आशूला फक्त सपोर्ट करायला चालले. अगं मग सपोर्ट करणंच गरजेचं आहे. पण ना काका असता तर बरं झालं असतं. अरे असणारच होता तो. आता आपल्या एका जुन्या क्लायंटकडे जा. म्हणजे खरं म्हणजे मीच जाणार होतो, पण तो म्हटला तुम्ही नका जाऊ, तुम्ही घरी आराम करा. आणि होरायझनला आशूला जाऊ द्या म्हणाला. बघ, माझ्या आधी त्यानं तुझ्यावर विश्वास टाकलाय. मला टेन्शन आलंय. म्हणजे सगळं नीट व्हायला पाहिजे, सुरळीत. सगळं व्यवस्थित होईल. अजिबात काळजी करायची नाही. अरे तू केपेबल आहेस म्हणूनच तुझ्यावर जबाबदारी दिली आहे ही. स्वतःवर विश्वास ठेवायचा फक्त. छान होईल सगळं. हा बोल रे, काय आलं? काय? अरे मी येते तिथे. थांब. हा हो. अरे सगळं ठीक आहे ना? नाही, मला अर्जंट जावं लागेल. आशू ऐक ना, मला गॅरेजवर जावं लागेल. काहीतरी प्रॉब्लेम झालाय. बरं, हा तू जा, मी सांभाळतो इथे. हा ठीक आहे. बरं ऐक ना, काही सिरियस असेल तर आम्हाला सांग, आमची काही मदत लागेल. हो, मी तिकडे जाऊन सगळं सांगते तुम्हाला काय ठीक झालं आहे ते. शिवा, तू हो पुढे. मी येते. जा, सांग आणि काय आले असेल तर. चला भाऊ, आई मी पण निघतो. पोचलं पाहिजे वेळेत. ऑल द बेस्ट. थँक्यू. आई नमस्कार करतो. भाऊ नमस्कार करतो. यशस्वी भव. काय करतेस काकू? स्वयंपाक करते ग. तू पण मदत कर चल. हो, मी मदत करायला चालली. अगं काका कुठे? दिसला नाही. मी मगाशी आशूला जाताना बघितलं. डील आहे ना आज खूप मोठी, तर आई औक्षण करत होती त्याचं. अगं आज एक मोठी डील आहे म्हणून ताई औक्षण करते.
हो, पण मग काका पण तिकडेच गेला असेल ना. आता भाऊंनंतर सगळं काकाच सांभाळतो. नाही अगं, ते सकाळीच ना दुसऱ्या कुठल्या तरी कामाला गेले, पण मला सांगत होते की आज आशू एकटा मीटिंग अटेंड करणार. काय? अगं पण भाऊंनंतर घरातले आणि ऑफिसचे सगळे मोठे निर्णय काका घेतो ना. मग काकाने तिकडे असायला पाहिजे. कीर्ती, अगं आता आशूही मोठा झालाय ना, आणि त्याला एकट्याला ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळता याव्यात म्हणून ते करत असतात असं काहीतरी. खूप समजूतदार आहेस तू काकू, आणि तुझ्या या समजूतदारपणाचं मला कौतुकच वाटतं. आणि आशू पण तुम्हाला दोघांना मुलासारखाच आहे ना. हो, पण शिवाचं पण कौतुक केलं पाहिजे ना. नाही म्हणजे ती या घरात आल्यापासून आशूला किती जबाबदार बनवलंय तिने. पूर्वी भाऊ आणि काका आशूवर एवढी जबाबदारी द्यायचे नाहीत ना. मग शिवाने पण विचार केला असेल, पुढे जाऊन सगळं आशूचंच होणार आहे ना, मग आपण सगळे आशूवर डिपेंड होऊ. काका पण काही वर्षात काम थांबवेल, मग काय, कंपनी पण आशूची आणि राज्यही आशूचं. कीर्ती, अगं असं का बोलतेस? असं काही नाहीये. हे आणि भाऊ त्याला जबाबदाऱ्या देत आहेत, म्हणजे पुढे जाऊन वेळ आलीच तर त्यालाही पुढे जाता येईल. अगं पण एवढी मोठी जबाबदारी आत्तापासून. तुला माहितीये ही डील जर आपल्याकडून गेली तर किती मोठा लॉस होईल. त्यात आपल्या कंपनीवर कर्ज आहे. अगं एवढा लॉस परवडणार नाही आपल्याला. आणि अशा वेळी काकाने तिकडे असणं इम्पॉर्टंट आहे ना. कमीत कमी सुहास तरी. तसंही शिवा काका आणि भाऊंशी बोललीच असेल. शब्दांची कशी भुरळ पाडायची हे शिवाला बरोबर कळतं. आणि आजकाल सगळेच तिची वावा करतात. जाऊ दे, काय खायला बनवतेस? मी काही मदत करू? काकू, नाही मी तुला विचार करायला भाग पाडलं तर नाव नाही लावणार कीर्ती. या घरातली नाती अशी ढवळून निघतील की कुणालाच सावरता येणार नाहीत, ना शिवाला ना तिच्या सासूला. हॅलो, जिथे आलायस तिथून परत जा. कोण बोलतोय? त्याच्याशी तुला काही देणं घेणं नाहीये. जेवढं सांगतोय ना तेवढं कर. कोण बोलतोय सांगाल का? जेवढं सांगतोय तेवढं कर. आता जे डील क्रॅक करायला तू मीटिंगला चाललायस ना, ते डील जर झालं तर तुला खूप महागात पडेल. तेव्हा कंपनी जर बुडवायची नसेल ना, तर आल्या पावली परत जायचं. मी शेवटचं विचारतोय, कोण बोलतोय? ऐक ना, मी तुला समजावून सांगत नाहीये, वॉर्निंग देतोय. हे डील जर झालं तर तुला खूप महागात पडणार आहे. अरे कोण आहेस तू? तुझा काय संबंध आहे? आणि हॅलो हॅलो, हॅलो. हुशार निघालास. मला माहित होतं तू बरोबर निर्णय घेशील. काय आहे ना, असं दिसतं की तुला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. मग तुला हे माहिती असेल की मी देसाई आहे आणि आशुतोष देसाई असल्या फालतू धमक्यांना घाबरत नाही. हॉरायझन ऑटोमोबाईल्स बरोबर हे डील होणार आणि होणारच. चल फोन ठेव. भाऊ नेहमीच म्हणतात, जेव्हा यशाच्या मार्गावर आपण चालत राहतो तेव्हा अडचणी वाढतात, पण आपण त्यावर मात करायची आणि पुढे जात राहायचं. मला देसाईचा माज दाखवतो काय? आशुतोष देसाई, तू संपलास आता. कुठे तुमची शिवा? साहेब येते, तुम्ही थांबा, ती येते. शिवा आली आली. शिवा काय झालं? काय झालं काय विचारताय? तुमच्या माणसाला अक्कल आहे की नाही? हे काय केलं बघा त्याने. यांना जर काम करता येत नसेल ना तर यांना इथे ठेवू नका. हो साहेब, नुकसान झालं माहिती आहे, तुम्ही नीट बोला ना. नीट बोला म्हणजे? हा नाही, अजून काय बोलायला पाहिजे मी? थांबा थांबा जरा. तुम्ही काय झालं नीट सांगाल का मला?
त्यांना काय विचारता, मीच सांगतो तुम्हाला काय झालंय. हे बघा, दादा 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 जरा गाडीकडे बघता का? ऍक्च्युली आवाज करते आणि ब्रेकही व्यवस्थित लागत नाही. प्लीज जरा बघा ना, मला थोडीशी घाई. काय झालं काय? हो, आत्ताच सांगितलं ना की गाडी आवाज करते आणि ब्रेक लागत नाहीये तिचा. मला डॉक्टरकडे जायचंय, प्लीज. दादा थोडस पटकन बघा ना प्लीज, मला बायकोला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे. बघतो बघतो बघतो. दादा चला ना पटकन. अहो मला डॉक्टरकडे जायचं, समजत नाहीये का तुम्हाला? बायको प्रेग्नेंट आहे माझी. करतोय ना मी. थांबा थांबा. अहो किती वेळ, जरा पटापट करा ना. दादा जरा पटकन बघा ना. हो करतोय, थांबा. माझी बायको प्रेग्नेंट आहे, तिला डॉक्टरकडे घेऊन जायचंय. तुम्हाला दिसत नाहीये का? मला पण काय दुर्बुद्धी सुचली आणि मी उगाच याच्याकडे आलो. मूर्ख कुठचा. हो, कशाला आलात मग इकडे? नाही कशाला आलात? मी 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 जादूगार आहे मी, असं तुमची गाडी रिपेअर करायला? हा, फटाफट काय होत नसतं दादा. आपल्याला वाटतं सगळं नीट होतंय, पण ते नीट होत असताना सगळं बिघडून जातं. पटापट काय नाही. नाही, तुम्ही काळजी घ्या, काळजी घ्या. ए तू दारू प्यायलास? तू दारू प्यायलास का? ओ जाऊ द्या ना, आपल्याला काय करायचंय? आपल्याला आपल्या कामाचं बघतो. तुझं पण बरोबर आहे म्हणा. ए बाबा कर ना पटकन, काम कर ना. माझी डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे आणि ती जर काही चुकली ना, ती फक्त तुझ्यामुळे चुकेल, हे लक्षात ठेव. ए, माझ्यामुळे काय? मी काय केलं? हा, तुला कुठल्या नुसत्या चौकशा आहेत रे? हा, काम करायचं सोडून नुसता टाइमपास करतोयस. एवढा कुठचा? ए निक, काय म्हणालास? निघांडा. ए माझ्यामुळे होतंय? तुझ्यामुळेच होतंय. माझ्यामुळे होतंय? हो. दाखव तुला आता माझ्यामुळे काय होतं ते. दाखव तुझ्या. ए अरे काय केलंस तू? हे गाडी रिपेअर. हे सगळं झालं तेव्हा तुम्ही कुठे होतात? आम्ही चहा प्यायला गेलो होतो. तुम्ही अशा बेवड्यांना कामावर ठेवतात ना कशाला? हे बघा, त्याच्या वतीने मी तुमची माफी मागते. मला कळतंय त्याने खूप चुकीचं केलं, असं करायला नको होतं, पण तो खरंच असा नाही आहे. हो, तो आत्ता एका प्रॉब्लेममधनं जातोय ना, म्हणून असा वागला असेल. पण हे असं सांगणं पण चुकीचंच आहे. तुमचं नुकसान खूप मोठं झालं आहे. हे बघा, मी तुमच्यासमोर आता त्याला ओरडू शकते, पण तुमचाच वेळ वाया जाईल. त्यापेक्षा मी तुमचं सगळं नुकसान भरून देते आणि परत अशी चूक होणार नाही हेही सांगते. अहो आता थोडक्यावर निभावलं म्हणून झालं, अजून काय झालं असतं तर? अहो राहू दे आता, त्या बोलतायत ना, थांबू आता थोडा वेळ. हे बघा, असं काही होणार नाही. एक मिनिट, ATM मध्ये जा आणि कॅश काढून ये जा पटकन. हे बघा, अजिबात काळजी करू नका, मी सगळं नुकसान भरून देते तुमचं. हां.